हॅलो नमस्कार, माझं नाव ओंकार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ रेग्युलर व्हिडिओ नाही आहे, हा थोडासा वेगळा व्हिडिओ. आय एम शुअर तुम्ही हा व्हिडिओ आता बघता तर तुम्ही पण रोज सकाळी उठून लोकलने ट्रॅव्हल करता तुमच्या ऑफिसला किंवा कुठेही. सो आय नो लोकल इज अफोर्डेबल, लोकल इज फास्ट आणि लोकल इज गुड. बट आपण ती गर्दी डिझर्व करतो का? मला कधी कधी असा प्रश्न पडतो. कारण मला असं वाटतं आपल्या कळत नकळत लोकल आपल्या लाईफचा एक खूप इम्पॉर्टंट, एक खूप रेग्युलर पार्ट झालेली आहे. कितीतरी वर्ष मी अशा लोकांना बघतो आहे की जे 25 इयर्स 20 इयर्स त्यांचं घर आहे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे, वॉट एव्हर, आणि ते त्यांच्या ऑफिसला जातात साऊथ बॉम्बे साईडला किंवा अंधेरी साईडला ओनली बिकॉज ऑफ लोकल. आणि त्यामुळे लोकल इज लाईफलाईन, जसं की ती मुंबईची लाईफलाईन आहे. त्याचं रिझन हेच आहे. आणि म्हणूनच आपल्या लोकल्सवर खूप डिपेंडन्सी आहे. आणि जर त्या कधी बंद पडल्या, कधी किंवा स्लो झाल्या, कधी किंवा डिले झाल्या तर सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम होतो. बट आपल्याला अपग्रेडची गरज आहे का? कारण तुम्हालाही माहिती आहे की लोकलनी काही ॲक्सिडेंट्स तुम्ही आता ऐकले असतील लास्ट 2-3 मंथ्समध्ये मुंब्राजवळ. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकल इज नॉट टोटली सेफ, ॲटलिस्ट इन पीक आवर्स. आत्तापर्यंत मी एवढा फास्ट चालू होतो कारण की मला पटकन जाऊन दर्शन घ्यायचं होतं. आज संडे आहे, सो खूप गर्दी आहे. सिद्धविनायकला जाऊन आलो, दर्शन झालं. आणि जसं मी बोलत होतो, बॅक टू द टॉपिक, आपल्या लोकल ट्रेन्स खूप क्राऊडेड आहेत, त्यांना एका अपडेटची गरज आहे. आणि जस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक नवीन मेट्रो लाईन ॲक्वा लाईन ओपन झाली आहे. 1.5 मंथ झाला ती फुल ऑपरेशनल झाली आहे फ्रॉम RA टू कफ परेड. सो आणि त्याचंच एक स्टेशन आहे सिद्धिविनायक. सो आज मी म्हटलं की आपण ती लाईन ट्राय करून बघूया, जी डायरेक्ट CST आणि पुढे कफ परेडपर्यंत पण जाते. सो लेट्स गो. आता आपण जस्ट एक लेवल खाली चाललो आणि आय गेस अजून खूप अंडरग्राऊंड लेवलला आहेत. अजून एक लेवल खाली आणि हे खूप स्टीप आहे. सो ॲज अंडरग्राऊंड मेट्रो खूप लेवल खाली आहे. खाली AC एवढा चिल्ड आहे ना, इतका चिल्ड आहे ना, म्हणजे मस्त बनवलं एकदम. टेम्परेचर कंट्रोल तर खूप छान केलं आहे. आणि आय गेस हा पूर्ण मुंबईचा मेट्रो प्लॅन आहे, ज्यातलं आता येल्लो आणि रेड ऑफकोर्स ऑपरेशनल आहे, ब्ल्यू ऑपरेशनल आहे. आणि मी ते इमॅजिन करतो जेव्हा हे सगळं ऑपरेशनल होईल तेव्हा आय होप जे प्रेशर आहे ऑन द लोकल ट्रेन्स ते कमी होईल. सो माझं सिद्धिविनायक टू CST तिकीट 40 रुपीज आहे वन वे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम मॉडर्न आहे, पण हे जे घड्याळ जो लुक येतो ना विंटेज, एक नंबर. इथे सगळे स्टेशन्स मेन्शन केलेत की RA पासून जी स्टार्ट होते ती सीप्स, नंतर एअरपोर्ट, टर्मिनल 1, टर्मिनल 2, मरोळ, धारावी, साकीनाका, BKC. आता आपण आहे सिद्धिविनायक, दादर आणि गिरगाव. हे सगळे स्टेशन्स कवर करून लास्ट स्टॉप इज कफ परेड. इनफॅक्ट विधान भवन इज ऑल्सो स्टॉप. आणि मी फर्स्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा ऑपरेशन होतं फक्त आय गेस वरळीपर्यंत, आणि आता सेकंड फेज हे फुल ओपन झाला आहे. आणि लुक ॲट दिस, हे असे डोर्स आहेत. दिस इज व्हेरी गुड अँड व्हेरी सेफ. इनफॅक्ट जी ब्ल्यू लाईन आहे, जी सर्वात पहिली मेट्रो लाईन आहे, घाटकोपर टू अंधेरी, त्याला हे असे डोर्स किंवा ही सिस्टम नाही आहे, सगळं ओपन आहे, तुम्हाला माहिती आहे. बट दिस इज क्वाईट गुड. मी ह्याच्याबद्दलच बोलत होतो की वी अँड रिक्वायर सच डिकंजेशन अपडेट्स, न्यू मेट्रो लाईन्स, जेणेकरून आपल्या लोकल्सवरती जो फुल प्रेशर आहे पीक टाईममध्ये तो कमी व्हायला पाहिजे.
आणि आता ही मेट्रो लाईन न्यू आहे, सो अजून फुल फ्लॅशमध्ये आय डोंट नो की किती लोक यूज करत आहेत, बट दिस इज गुड. एव्हरीथिंग इज गुड, फक्त इथे नेटवर्क नाही आहे फोनवर. आय डोंट नो तुम्हाला दिसतं आहे की नाही, बट अंडरग्राऊंड असल्यामुळे इथे नेटवर्क अजिबातच नाही आहे. त्यामुळे नेट नाही चालत आहे, ना कॉल्स ना इंटरनेट. आणि या मेट्रोचा जो कोच आहे ना, त्याची विड्थ पण मला जास्त वाटली कम्पेअर्ड टू जी आपली अंधेरी टू घाटकोपरवाली मेट्रो. सो विड्थ खूप चांगली आहे, स्पेस आहे. आय डोंट नो कॅमेऱ्यात किती कळतं आहे, बट इट्स स्पेशियस. आणि काही नवीन हे पण आहे, जसं की व्हीलचेअरसाठी एक वेगळी सेक्शन दिली आहे, स्पेशल जागा दिली आहे. सो इट्स अ ॲडेड बेनिफिट. आणि मी एक्झॅक्ट 11:30ला सिद्धिविनायक स्टेशनवरनं बोर्ड केलं होतं आणि नाव इट्स 11:38 आणि मी ऑलरेडी CST स्टेशनला पोचलेलो आहे. सो विदिन 7 to 8 minutes फ्रॉम सिद्धिविनायक टू CST स्पीड इज व्हेरी गुड. सो मी एक ऑब्झर्व केलं ना की ॲक्वा स्टेशन्सच्या जेवढे पण मेट्रो स्टेशन्स आहेत, ॲक्वा लाईनमध्ये जेवढे पण मेट्रो स्टेशन्स आहेत, त्यांना मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट्स आहेत. सो तिकडे मी शूट करत होतो, तर सिक्युरिटीवाल्याने मला थोडं थांबवलं. आय डोंट नो का, बट मी तुम्हाला सांगत होतो की जसे की इकडे मल्टिपल एक्झिट्स आणि मल्टिपल एंट्रीज. सो प्रत्येक स्टेशनच्या बाहेर हा एक मॅप आहे, जे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या एरियामध्ये एक्झिट किंवा एंट्री करायची. ज्याच्याने तुम्हाला बाहेर पडल्यावर इझी जाईल, तुम्हाला रोड वगैरे क्रॉस करायची गरज नाही पडणार. सो B1, B2, A3, A4 हे असे मल्टिपल इथे यांनी मेन्शन करून ठेवले आहेत विथ मॅप्स आणि विथ खाली त्याचे मेन पॉईंट्स ऑफ अट्रॅक्शन्स. आणि मी डायरेक्टली पोचलो आहे CSMT स्टेशनला. माझ्या पाठी आहे. विदिन 15 minutes फ्रॉम सिद्धिविनायक टू CSMT. आणि ही जी बिल्डिंग आहे ना, एक्झॅक्ट CSTच्या समोर जी मॅकडॉनल्ड्सची लेन आहे, तिकडे ही एक बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग खूप स्पेशल आहे आणि ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझा जो फर्स्ट जॉब होता, माझी जी फर्स्ट इंटर्नशिप होती, ते ऑफिस या बिल्डिंगमध्ये होतं. आणि मी ऑलमोस्ट 2.5 years रोज कळवा टू CST P कार्समध्ये अपडाऊन करायचो आणि मजा होती तेव्हा, मजा वाटत होती. आज माझं ऑफिस दुसऱ्या लोकेशनला, बट सो दॅट्स द रिझन आपण ते सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं आहे की P कार्समध्ये रश असतो. आणि म्हणून मला असं खरंच वाटतं की या ज्या नवीन मेट्रो लाईन्स डेव्हलप होत आहेत, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं आहे, ते इतकं नेसेसरी आहे. सो म्हणून हा व्लॉग मी आज बनवतो. आणि दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग, जर तुम्ही इथपर्यंत बघितला आहे. आणि लेट मी नो तुमचे काय फीडबॅक आहे, तुमचा काय ट्रेनचा एक्सपिरियन्स आहे, तर प्लीज सांगा. सो राम राम, करा आराम, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम, बाय.